पालकांनी न ओरडता मुलं त्यांचं सांगण्यात ऐकतील. फक्त 6 टिप्स वापरा. पालक मुलांना एकच गोष्ट अनेक वेळा सांगतात आणि शेवटी सहनशक्ती संपली की मुलांवर ओरडतात किंवा त्यांना मारतात. पालकांना वाटतं आवाज चढवला तरच मुलं ऐकतात. म्हणजे मुलं जे सांगितले जाते त्या शब्दांपेक्षा पालकांच्या चढलेल्या आवाजामुळे ऐकतात. अशा पालकांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा की मुलांवर ओरडून त्यांनी आपलं ऐकावं अशी आपण त्यांना सवय लावतो आहोत की ही सवय लावण्याच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला मुलं ओरडण्याची सवय लावत आहेत. पालकांच्या चढलेल्या आवाजामुळे नाही तर पालकांचा मान ठेवून ऐकायला हवं ही सवय मुलांना लावा. त्यासाठी पुढील उपाय. मुलं जसा विचार करतात तसा विचार पालकांनी करायला हवा. त्यांच्या वयानुसार विचार करायला हवा. उदाहरणार्थ, बेरीज वजाबाकी ही मोठ्या माणसांना खूप सोपी क्रिया वाटेल, परंतु लहान मुलांसाठी कठीण असेल. ती जर त्यांना जमत नसेल तर लगेच त्यांना ओरडू नका. शांततेत समजेपर्यंत समजावून सांगा. मुलांच्या मेंदूला शिकवण द्या. मुलांना कोणतीही सूचना देताना एकदाच न ओरडता द्यायला शिका. नंतर ऐकल्यावर आणि नाही ऐकल्यावर काय परिणाम होतील हे शांततेत, प्रेमाने व ठामपणे समजावून सांगा. उदाहरणार्थ, जेवायला या. आम्ही जेवायला बसलो असताना तुम्ही आमच्यासोबत आहात. जेवायला ये आणि 1 तास नंतर जेवायला बसला तर भांडी टेबल तुला आवरावा लागेल, डायनिंग टेबल पुसावा लागेल किंवा लहान भावंडांना त्रास दिलास तर आज तिचा बिछाना तुला टाकावा लागेल आणि सकाळी ती उठल्यानंतर तो आवरावाही लागेल, हे ठामपणे सांगा. पालकांनी आपल्याला वागण्यात सातत्य ठेवावे. अशा सूचना देत असताना सातत्य ठेवावे. मुलांना पालकांची दुखरी नस माहिती झालेली असते, त्यामुळे मुले पालकांना इमोशनल ब्लॅकमेल करतात. पालकांनी आपल्या वागण्याचे आत्मपरीक्षण करावे. घराबाहेर पालकांच्या मनाविरुद्ध काही झाले किंवा ऑफिसचा राग मुलांवर पालक काढतात का, हे पालकांनी पाहावे. या चुका पालकांनी कधीच करू नयेत. मुलांशी बोलताना पालकांनी त्यांच्या जवळ जाऊन बोलावे. पालक एका खोलीत आणि मुलगा दुसऱ्या खोलीत असेल आणि त्याच्याशी जर पालकांना काही बोलायचं असेल तर ते ओरडून बोलतात. त्यावेळी मुलांना पालक चिडलेले आहेत असं वाटतात आणि मुलंही त्यावेळी त्याच आवाजात उत्तर देतात. खरं तर पालकांना ओरडायचं नसतं, परंतु मुलं दूर असल्यामुळे ते ओरडून बोलतात. अर्थात मुलांनाही तशीच सवय लागते. म्हणून मुलांना जे काही सांगायचं आहे ते त्यांच्या जवळ जाऊन सांगा. हळू आवाजात सांगा. मुलांसाठी पालक आदर्श असतात. मुलांनी जसं वागावं असं आपल्याला वाटतं तसं आधी आपण वागायला हवं. जर आपण ओरडून बोललो तर मुलंही ओरडून बोलतील. उदाहरणार्थ, शांत बस हे आपण ओरडून सांगितलं की मुलांच्या लक्षात येतं की समोरचा ऐकत नसेल तर त्याला ओरडून पुन्हा पुन्हा सांगायचं असतं. अशा वेळी आपली मुलं मनाविरुद्ध वागली तरीही आपण शांतपणे सांगायचं आणि शांत राहायचं. थोडक्यात काय, मुलांनी न ओरडता ऐका. सांगण्यात आपल्याशी ऐकावं असं जर वाटत असेल तर मुलांच्या वयानुसार विचार करायला हवा. मुलांच्या मेंदूला योग्य सवय लावायला हवी. आपल्याला कशामुळे राग येतो यावर विचार करायला हवा आणि शांत डोक्याने परिस्थिती हाताळायला यायला हवी.